नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे एक चहाच्या टपरीवर एक गरीब मुलगी चहा बनवत असते. त्याच वेळेला राकेश आता तिच्याकडे येतो आणि तो समोर बघतो तर ती सुंदर मुलगी दिसल्यावर लगेचच तिच्यावर तो आता लाईन मारायला सुरुवात करतो आणि त्या मुलीला बघून म्हणतो की चला, अरे अशा ठिकाणी तर चहा पिऊनच घेतला पाहिजे. म्हणूनच तो म्हणतो की मला एक कटिंग चहा. तेव्हा मग ती म्हणते की हो साहेब, देते ना. तेव्हा मग ती चहा बनवून देते आणि तेव्हा राकेश म्हणतो की साहेब वगैरे नको बोलूस गं. मग आता ती चहा दिल्यानंतर तो मुद्दामच तिच्या हाताला हात लावण्याचा प्रयत्न करत असतो. चहाचा घोट घेतो आणि म्हणतो की "वाह! वाह! किती कडक मस्त चहा झालाय, खूपच छान. म्हणजे खरंच तुझ्या हाताला चव आहे बरं का. खूप छान आणि असा चहा हसून दिल्यामुळे तर आणखीनच छान. म्हणजे तुझी स्माईल ही अशी हसून हसून सगळ्यांना दाखवू नकोस गं." असं तो बोलून दाखवत असतो. त्यावेळेला मग ती म्हणते की "साहेब, आपला हा व्यवसायच आहे ना, चहा विकायचा आहे. मग त्याच्यासाठी ग्राहकांशी प्रेमाने वागावंच लागतं." असं ती बोलून दाखवते. तेव्हा तो तिच्याकडे आणखीनच डोळे वटारून बघू लागतो. नंतर मग तो तिला म्हणतो की "जरा टोस्ट देशील का?" त्यामुळे मग ती जरा टोस्ट देत असताना तो पटकनच टोस्ट हातातून घेत असताना त्याला तो कडक असा म्हणजे हात लावत असतो. तेव्हा तिला कळतं की हा माणूस काहीतरी बरोबर नाही आहे, विचित्र आहे. म्हणूनच मग टोस्टला हात लावत असतो. म्हणतो की "कडक, अगदी कडक आहे." "अगं टोस्ट म्हणतोय मी." असं तो त्या मुलीला बोलून दाखवतो. तेवढ्यातच ते गुंड येत असतात आणि ते राकेशला शोधत येतात. राकेश त्यांना बघून अगदी पळूनच जातो आणि तिचे चहाचे पैसे देखील देत नाही. त्याच वेळेला मग ते विचारतात की "या माणसाला पाहिलंय का तुम्ही?" राकेशचा फोटो दाखवत असतात. तेव्हा मग ती म्हणते की "दादा." आणि ती जराशी घाबरते. कारण तिला त्या माणसाचं खरं तर जरा सगळं रूपच विचित्र वाटलेलं असतं आणि ती तशीच गप्प बसते. वल्लरी आता आजीजवळ येते आणि आजीला म्हणत असते, "आई, मला सांगा की तुम्ही गोळ्या वगैरे घेतल्यात की नाही?" त्यावेळेला मग ती म्हणते की "नाही." आणि तिला सारखं-सारखं अर्णवचा भाजलेला हात आणि त्याबद्दलच आठवत असतं. मग ती म्हणते की "आई, बाकी काही असू द्या हां. तुम्ही तुमच्या गोळ्या वगैरे अगदी व्यवस्थित घ्यायच्या आहे. गोळ्यांच्या बाबतीत कुठलाही चुकारपणा करू नका. कारण तुमची तब्येत ही जास्त महत्त्वाची आहे, हो की नाही?" त्यावेळेला असं म्हटल्यावर आता लगेचच आजी म्हणायला लागते की "हे बघ वल्लरी, मला एकच गोष्ट चांगली माहिती आहे. ती म्हणजे की या सगळ्या गोष्टीत ना मला खूप त्रास देत आहेत. मला चिंटूची काळजी वाटते." तेव्हा वल्लरी म्हणते की "आई, हे बघा, मला कळतंय तुमची काळजी मी अगदीच समजू शकते. परंतु काहीतरी केल्याशिवाय काहीच होणार नाही आहे ना. पण त्यासाठी तुम्ही तुमची तब्येत चांगली ठेवणे महत्त्वाची आहे. मला बाकी काही महत्त्वाचे नाही. तुमची तब्येत तेवढी चांगली पाहिजे, कळलं?" असं ती बोलते. नंतर मग आजी म्हणायला लागते की "वल्लरी, अगं बघ ना, चिंटूचं काय झालं ते. अगं इतकं सगळं विचित्र घडतंय त्याच्या बाबतीत. त्याच्याने मला खूप भीती वाटते. गुरुजींची बोललेली भविष्यवाणी खरी ठरते ना, असंच वाटतंय मला. मला खरंच खूप काळजी वाटते चिंटूची. जर त्याला काही झालं तर त्या मुलीमुळे जर त्याच्यावरती कोणतं आणखी मोठं संकट ओढावत गेलं तर काय करणार आहोत आपण?" तेव्हा आजीला ती म्हणते की "हे बघा आजी, आपण तर सगळ्यांना अगोदर सावध करून ठेवलं होतं. पण मी तर काय बाबा, माझं तोंड असं आहे म्हटल्यावरती कोणी माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार होत नाही आहे. परंतु एक गोष्ट नक्की की या सगळ्या गोष्टींबद्दल ना आपणच आता काहीतरी केलं पाहिजे." तेव्हा मग आता लगेचच आजी म्हणायला लागते की "ठीक आहे, चालेल. मग आता काय करायचं आहे आपण?" तेव्हा आजी विचार करते की "मला खूप भीती वाटते चिंटूची." तेव्हा वल्लरी तिला भडकवत असते आणि म्हणते की "आजी, आपण आता नुसता विचार करून काहीच चालणार नाही आहे. आपल्याला काहीतरी कृती केली पाहिजे." असं ती बोलून दाखवत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण नाश्त्याला बसलेले असताना अगदी खेळीमेळीचं वातावरण सुरू असतं. तेव्हा मग आता लगेचच ईश्वरी म्हणते की "मामा, तुम्ही पण ना खरंच अगदी सगळं वातावरण हसण्यादायक करून टाकता आणि खरंच खूप हसायला आलं मला त्यावेळेला." मग मामा म्हणतो की "ईश्वरी, अगं इतक्या दिवसांनी खुश पाहतोय, मलाही खूप बरं वाटलं." आणि मामाचं ते सगळं बोलणं सुरू असतं आणि सगळं आनंदाचं वातावरण असतं. त्याच वेळेला तिथे आता मुद्दाम त्याच्यात दुधाचा खडा टाकण्यासाठी लावण्य धावत-धावत येते. "ए यार, ए यार" असा आवाज देत. त्यावेळेला मग लगेचच लावण्य तिकडे आल्यानंतर बोलायला लागते की "यार, तुला माहिती आहे का काय झालं आहे? खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे." तेव्हा मग ती त्याला ट्रकचा फोटो दाखवते आणि म्हणते की "ए यार, आपल्या तिथे आपला जो मालाचा टेम्पो चालला होता ना ट्रक, तो ट्रक दरीत कोसळला आणि आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आपला माल खूप मोठ्या प्रमाणात ह्यूज लॉस झाला आहे." तेव्हा मग हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. मामा म्हणतो की "बापरे, हे अचानक कसं काय झालं सगळं?" तेवढ्यातच लावण्य म्हणते की "हो ना, मला ही सगळ्याचं खूप मोठं टेन्शन आलं आहे. खरंच किती काय झालं काहीच कळायला तयार नाही आहे. मी पण खूप शॉक झाले, हे कसं काय झालं?" तर इथे आता सगळ्यांना घाबरवल्यानंतर दुसरीकडे ईश्वरी ही टेन्शनमध्ये असते आणि अंजली आणि आई रस्त्याने चालत असतात. अंजली म्हणते की "आई, आपल्याला सध्या पैशांचे खूप प्रॉब्लेम आहे. आपण एक काम करूया, आपण आता क्लाउड किचन तरी सुरू करूया. म्हणजे आपल्याला बघता येईल की पुढे काय करता येईल ते."
त्यावेळेला आता लगेचच आई म्हणत असते की हो चालेल, आपण क्लाउड किचन तर सुरू करूया, तिथून काही ऑर्डर्स मिळाल्या तर ते चांगलंच आहे, असं ती बोलून दाखवत असते. त्यानंतर मग आता दोघंही गप्पा मारत चालत येत असताना समोरून राकेश येताना दिसतो. आता राकेशला पाहिल्यावरती दोघी म्हणतात आणि नम्रता आणि आई येतात आणि म्हणतात की राकेशजी. तेव्हा राकेशजी तुमची अशी काय हालत झाली आहे, असं लगेच ती विचारते आणि नंतर म्हणते की अहो अहो तुमच्या घरालाही किती दिवस कुलूप आहे, तुम्ही कुठे आहात काहीच कळायला मार्ग नाही आहे, आहात तरी कुठे तुम्ही. तेव्हा मग तो म्हणतो की काय करणार, या घरात येण्याची इच्छाच होत नाही हो. म्हणजे ज्या घरात मी ईश्वरीजींना लग्न करून आणणार होतो त्या घरात मला एकट्याने शिरण्याची आता इच्छाच होत नाही. कुठेतरी आपलं तोंड फिरवत असा बसलेला असतो, तोंड पाडून कुठेतरी स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्न करतो. गेले कित्येक दिवस झाले कोर्टातही गेलेलो नाही आहे, इच्छाच होत नाही हो काम करण्याची. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की असं करू नका राकेशजी, हे खूप चुकीचं आहे. अहो असं केलं तर कसं चालेल, आपलं काम तर पुढे गेलंच पाहिजे ना. कोणा एका व्यक्तीच्या आपल्या आयुष्यातून निघून जाण्याने आपलं आयुष्य असं थांबलं नाही पाहिजे, खूप त्रास होतो याचा. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की हो मी काय सांगू तुम्हाला, मला खरंच याचं खूप वाईट वाटतंय आणि मलाही त्रास होतोय, पण मी करणार तरी काय, माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नाही आहे, असं म्हणून तो आता खूपच वैतागत असतो. तर तेवढ्यातच इथे ईश्वरीच्या आईलाही राकेशबद्दल वाईट वाटतं. नंतर आकाश येतो आणि म्हणतो की ब्रो हे बघ, हा मालाचा पडल्याचा व्हिडिओ आहे आणि हा फोटो आहे. आपल्या सगळा माल इतका डिस्ट्रॉय झाला आहे आणि तो ट्रक दरीत कोसळला आहे, खूप मोठा लॉस झालेला आहे. त्यावेळेला मग लगेच अंजली विचारते की मला सांग आकाश, अर्णव, कुठलाही माणूस गेला नाही आहे ना किंवा कुठल्या माणसाचा काही प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा लगेच लावण्य म्हणते की नाही, तसं काही झालेलं नाही आहे, कुठला माणूस वगैरे नाही गेला आहे आणि ट्रक ड्रायव्हरने अगदी वेळेवर गाडीतून उडी मारल्यामुळे तो वाचला आहे. परंतु आपल्या मालाचं तर खूप मोठं नुकसान झालं आहे ना, त्याचं कसं भरून काढणार आहोत आपण नुकसान, जवळजवळ लॅक्स करोड्समध्ये नुकसान झालेलं आहे. त्यावेळेला मग लगेचच वल्लरी म्हणते की हे काय करायचं आता ना, मला खरंच कळत नाही. झालं, आता पुन्हा दुसरा धक्का बसला, म्हणजे आता धक्क्यांवर धक्के किती बसणार आहेत. अर्णव बघितलं, तुझ्यावर आणखी एक मोठं संकट ओढवलं. बघ तुझ्या लग्नानंतरचं हे दुसरं मोठं संकट, चुकीच्या साथीबरोबर लग्न केल्यामुळे असं झालंय ते सगळं. तेव्हा मग लगेचच अर्णव म्हणतो की मामी प्लीज विल यू स्टॉप दिस नॉनसेन्स, हे सगळं असं बोलण्याची काहीच गरज नाही आहे, असं काहीच बोलू नकोस. त्यावेळेला मग आता लगेच असं बोलल्यामुळे ती गप्प बसलेली असते आणि हे सगळं ऐकल्यामुळे ईश्वरीला खूपच वाईट वाटतं. ती तिकडून निघून जाते, कारण की किती काही झालं तरी त्याचं वाईट हे तिला जास्त वाटत असतं. ईश्वरी आता खूपच जास्त नाराज होते आणि तिथून निघून जाते, कारण पुन्हा एकदा ईश्वरीवरतीच तिने संधी साधलेली असते आणि ईश्वरीला टोमणा दिलेला असतो. म्हणूनच ती निघून जाते रडत रडत आणि लावण्याला आणि वल्लरी खूप आनंद होतो. नंतर मग राकेश समोर आल्यावरती सुप्रिया त्याच्याकडे बघतच राहते आणि तो म्हणतो की असं प्लीज करू नका, मला ना खरंच खूप वाईट वाटतंय, म्हणजे ईश्वरीजींबाबत. तेव्हा मग त्यावर लगेचच नम्रता म्हणते की तुम्ही तुमचं काम का थांबवलं आहे, तुम्ही तुमचं काम वगैरे सुरू करायला हवं आहे ना. तेव्हा तो म्हणतो की काय करणार, माझ्याकडे पैसे पण नाही आहेत, काहीतरी आता कामाला सुरुवात केली पाहिजे, राहू कसा जगू कसा तेही कळत नाही आहे, पैसे पण संपलेत माझ्याकडचे, उधारी घेऊन कुठेतरी कसं तरी आयुष्य चालवायचं आहे. असं म्हटल्यावर आता लगेच सुप्रिया तिच्या पर्सकडे हात नेते आणि मग नम्रता म्हणते की तसं काय ना राकेशजी, आमच्याकडे पण तसे पैसे नाही आहेत. परंतु सुप्रिया ही बिचारी दिलदार असते आणि आपल्यामुळे की काय राकेशची अशी अवस्था झाली असं तिला वाटतं, म्हणूनच ती पटकनच आता पैसे काढायला लागते आणि त्याला जेमतेम 1000 रुपये असतात ते बिचारी देते शेवटचे. मग ती म्हणते की हे घ्या राकेशजी, तुमच्याकडे हे पैसे ठेवा. त्यावेळेला मग राकेश म्हणतो की नको नको काकू प्लीज नको देऊ हे पैसे मला, नको. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की नको हो ठेवा, म्हणजे गरजेला पैसे लागत आहेत तर ठेवा तुम्ही, तुमची जर अशी अवस्था असेल तर ठीक आहे राहू दे, तुम्ही फार आम्हाला मदत केलेली आहे, काळजी करू नका. तेव्हा तो पैसे घेतो आणि म्हणतो की खरंच काकू खूप खूप उपकार झाले तुमचे, तुमचे हे जे काही उपकार आहेत ना मी आयुष्यभर नाही विसरू शकणार. आणि हो ठीक आहे, हे पैसे आहेत ना मी काही माझ्याजवळ ठेवणार नाही बरं का, हे पैसे ना माझे जसे जमतील तसे मी तुम्हाला परत करेन, काहीच प्रॉब्लेम नाही. मी कोर्टात जाऊन उद्यापासून काम सुरू करण्यास. ठीक आहे चालेल नम्रताजी, खरंच धन्यवाद, असं म्हणून आता तो तिथून निघून जात असतो. आणि खरं तर त्याला ते पैसेच काढायचे असतात म्हणून त्यांनी ही सगळी नाटकं केलेली असतात. आणि मग तो म्हणतो की खरं तर ना मला लाज वाटते तुमच्याकडून, मी हे पैसे घेतलेत खरं, पण खरंच मला माफ करा, मी नक्कीच नक्कीच तुमचे हे पैसे परत करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यामुळे आता सुप्रियाने पैसे दिल्यामुळे नम्रताला त्याचं खूपच आता वाईट वाटलेलं असतं, कारण त्यांच्याकडे ते शेवटचे पैसे असतात आणि तेही पैसे ते देऊन टाकल्यामुळे आता नम्रता ही जराशी चिडलेलीच असते. आणि सुप्रिया म्हणते की जाऊ दे गं, काहीच हरकत नाही, ठीक आहे.
पैसे नाही आहेत ना त्यांच्याकडे, मग राहू देत असं म्हणून आता तिने त्याला पैसे देऊ केलेले असतात. राकेश मुद्दामच म्हणजे माझं त्या घरात मनच लागत नाही आहे, मला खरंच ईश्वरी नाही आहे तर खूप वाईट वाटतं आहे. सुप्रिया त्याला समजावते की हे बघा राकेशजी, एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने आपलं आयुष्य थांबलं नाही पाहिजे. तुम्ही खरंच खूप चांगले आहात, तुमचं आयुष्य तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता आणि तुम्ही आता इशूला आणि मागचं सगळं विसरून पुढे जाण्याचा विचार करा बघू. कारण जर तुम्ही अशाच परिस्थितीमध्ये अडकून राहिलात तर पुढे काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही आता या परिस्थितीत अडकून न राहता पुढे जाण्याचा विचार करा. आणि म्हणूनच मी तुम्हाला एकच सल्ला देईन की काही झालं तरी, काही गरज लागली तरी मला सांगा, परंतु प्लीज तुम्ही त्या परिस्थितीत आता अडकून राहू नका. तेव्हा तो म्हणतो की खरंच काकू थँक्यू, तुमचे खूप आभार झाले, खरंच खूप खूप थँक्यू असं म्हणून आता राकेश हा तिच्याकडे खरं तर हात पसरूनच थँक्यू बोलतो. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की अहो असं का बोलताय, तुम्ही नात्यात आहात ना, माझ्या नात्यासारखे आहात, तुम्ही मला किती मदत केलेली आहे, त्यामुळे आता एवढी मदत काहीच हरकत नाही आहे. तुम्ही राहू द्या ते पैसे, आता काही त्या पैशांबद्दल तुम्ही बोलू नका, तुम्ही तुमची नवीन सुरुवात करा बस. मला इतकंच म्हणायचं आहे की काही झालं तरी तुम्ही त्या गोष्टींमध्ये आता अडकून राहू नका, तुमचं आयुष्य तुमचं पुढे गेलं पाहिजे असं ती म्हणत असते. नंतर इथे ईश्वरी तिच्या रूममध्ये रडत असते आणि तिला खरं तर खूपच त्रास होत असतो, कारण जे काही घडलं आहे त्याचा परत एकदा दोष तिच्यावरच दिला गेलेला असतो. वल्लरीही बोलते की झालं, पुन्हा एकदा अर्णववरती नवीन संकट आलं या मुलीच्या रूपाने. या मुलीने लग्न केल्यापासून या घरात अजून किती संकट येणार आहेत ना देव जाणो, असं बोलल्यामुळे आता इथे तिला सारखं ते आठवत असतं आणि तिला वाईट वाटत असतं की मामी सारखी सारखी तिला टार्गेट करते आणि तिला तिच्यावरतीच दोष देते. त्यामुळे तिला खूप आता रडायला देखील येत असतं. त्यानंतर मग ईश्वरी मनातल्या मनातच विचार करते की नाही, काही झालं तरी हे सगळं थांबलं पाहिजे. तिला खूप त्रास होत असतो म्हणून ती तिथे तशीच रडत असते आणि नुसत्या फेऱ्या मारत असते. तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि अर्णव तिच्याकडे बघतो आणि ती रडत असताना त्याच्या लक्षात येतं की आता तिला खूप त्रास वाटतोय. अर्णव खाली आकाशला सांगतो की तू एक काम कर, तू त्या साईटवर जिथे ॲक्सिडेंट झाले तिथली सिच्युएशन हँडल कर आणि लावण्या तू ऑफिसमध्ये जा आणि 24/7 माझ्या कनेक्टमध्ये राहा. परंतु लावण्य मूर्खपणा करून म्हणते की ए यार, तू तिथे नको आहेस का? तेव्हा मग तो म्हणतो की मी कुठूनही आहे, परंतु आहे अवेलेबल, तुम्ही जावा, तुमच्या कामाला लागा असं म्हणून त्यांना पाठवतो आणि ईश्वरीकडे येतो. ईश्वरीकडे बघितल्यानंतर ती रडत असताना, आता तिला हात लावत असताना तो पुन्हा थांबतो आणि म्हणतो, मिस इंदोर, प्लीज तू का रडतीयेस? मला सांग, आणि तुला का त्रास होतो या सगळ्याचा? म्हणजे टेम्पो हा माझ्या मालाचा पलटी झाला आहे, माझ्या कंपनीचं नुकसान झालं आहे, तर त्याच्यामध्ये तुला इतका कशाला राग यायला हवा आहे आणि तिला इतकं का टेन्शन आलं आहे? म्हणजे याचा अर्थ तू आपलं नातं मानतेस, बरोबर ना? तुला माझी काळजी वाटते, हो की नाही? म्हणूनच मी सिंदूर तू हे सगळं करतेस ना? असं आता बोलल्यानंतर ती विचारच करत राहते आणि मग ती म्हणते की असं अजिबातच नाही आहे. तेव्हा तिला लगेच अर्णव म्हणतो की मी सिंदूर असंच आहे, तू दाखवतेस की तुला माझी काळजी नाही आहे, परंतु तुला खरंच माझी खूप काळजी आहे. आता जर माझा हा लॉस झाला आहे त्यामुळे तुला तेवढं वाईट वाटते, बरोबर की नाही? मला कळतं आहे ते सगळं, तू मुद्दामच बोलून दाखवत नाही, परंतु तुला माझी खूप काळजी आहे, हे मला सगळं चांगलंच माहिती आहे. त्यावेळेला मग आता ईश्वरी गप्प बसते, कारण अर्णव मुद्दामच तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की नाही, बिलकुल नाही आहे, मला ना तुमच्याबद्दल अजिबातच काळजी नाही आहे. मी इन्सानियतच्या नात्याने हे सगळं करते आणि तुमच्यासोबत आहे हे इन्सानियतच्या नात्याने आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की मी इतकी वाईट मुलगी आहे? म्हणजे मला तुम्ही कुठल्या बुद्धीचे समजताय की इतकं सगळं होऊनही तुम्ही मलाच बोलताय की मी हे सगळं खरं तर करायला नको आणि मी इन्सानियतच्या नात्याने बोलते, तुमचं नुकसान झालं आहे यामुळे मला आनंद होईल का, असं वाटतंय का तुम्हाला? आणि इतकी वाईट आहे का मी, असं वाटतंय तुम्हाला? तेव्हा मग आता अर्णव तिच्याकडे हसतच बघत असतो आणि म्हणतो की नाही गं, तू असा चुकीचा विचार कसा करणार, मला चांगलंच माहिती आहे. नंतर मग आता क्लाउड किचनची सुरुवात होणार असते, पुन्हा एकदा दोघीही सुरुवात करणार असतात. तेव्हा मग आता लगेचच नमू म्हणते की आई, मला ना खरंच तुझा खूप राग आला आहे, तू असं का केलंस? तू त्या राकेशजींना कशाला पैसे दिलेस? अगं आपल्याकडे तेवढेच तर पैसे होते ना, आता ते पैसे होते ते पण तू त्यांना देऊन टाकले, कशाला दिलेस तू त्यांना पैसे? तेव्हा मग आई म्हणते की अगं नमू, असं काय बोलतेस तू? अगं राकेशजीने पण आपल्याला अडीअडचणीत किती मदत केली आहे, मग आपण त्यांना त्यांच्या चुकत्या वेळेत मदत करायला नको आहे का? तेव्हा नमू म्हणते की नाही आई, अगं मला तसं म्हणायचं नाही आहे, पण ना मला ना जरा काहीतरी विचित्र वाटते, म्हणजे राकेशजीने आपल्याकडून मुद्दामच पैसे घेतलेत असं मला वाटतंय. तेव्हा मग लगेच सुप्रिया म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा ती म्हणते की नाही आई, मला ना त्यांच्याबद्दल ना जरा काहीतरी विचित्र वाटतं, ते काहीतरी जरा चुकीचं वागतात ना असं वाटतं मला, त्यांच्याबद्दल शंका वाटत असते, असं ती बोलून घेते.
त्यानंतर मग आता लगेचच नम्रता असं बोलल्याबरोबर तिला टेन्शनच येऊ लागतं, की "तू असं कशासाठी बोलतेस?" तेव्हा नमू म्हणते, की "मला ना ते जरा विचित्र वाटतात. का माहिती का? ते ना वेगळं दाखवतात. ते आहेत वेगळं आणि आपल्याला दाखवतात वेगळं असं त्यांच्याकडे बघून मला वाटतं. ते आपल्याला फसवतात की काय?" एका अर्थी इशूचं आपल्या अर्णव सरांबरोबर लग्न झालं ना ते चांगलंच झालं. कारण इशू या माणसाबरोबर खुश राहिली नसती. हा माणूस जरा बनेल असं वाटतं मला. असं सरळच आता तिला वाटतं आणि त्यामुळे ती तोच विचार करत असते. नंतर आता सुप्रियालाही धक्का बसलेला असतो. वल्लरी आजीकडे येते आणि म्हणते, की "आई, तुम्हाला माहिती आहे का काय झालं ते? अहो, आपल्या कंपनीच्या मालाच्या ट्रकचं नुकसान झालेलं आहे. आपला ट्रक दरीत कोसळला आहे. आता इतक्या लाखोंची नुकसान भरपाई कसं करणार आहोत आपण?" हा म्हणा, "अर्णव आहे सगळं बघायला, परंतु मला खरंच खूप टेन्शन येते. हे आपलं कसं काय मालाचा ट्रक पडला, खरंच कळत नाही आहे." तेव्हा मग आता आजी आणखीनच धक्क्यात जाते. वल्लरी तिला आणखी आणखी टेन्शन देण्याचं काम करत असते. वल्लरी म्हणत असते, की "काय करायचं ना काहीच मला कळत नाही आहे. म्हणजे हे सगळं त्या मुलीमुळे घडतंय. मी तुम्हाला सांगितलं होतं ना आई, अहो त्या मुलीमुळे ना भविष्यवाणी खरी ठरते आता. त्या मुलीचमुळे हे सगळं घडलंय. अहो ती मुलगी गुरुजींच्या बोलण्याला खरं करते असंच वाटतंय. आता काय करायचं आहे आणखी कशा-कशाचं आपण संकट बघायचं ना काय माहिती. त्या दिवशी अर्णववरती संकट आलं, आता आपल्या कंपनीवरती संकट आलं. आता आणखी कुठली संकट आपण बघायची बाकी आहेत काय माहिती. तेव्हा मग लगेचच त्यावर लावण्या म्हणते, की "हो ना, मला तर इतकं टेन्शन आलंय ना, काय करायचं काहीच कळायला मार्ग नाहीये." त्यावर वल्लरी म्हणत असते, की "आई, आपण नक्कीच याच्यावरती ना काहीतरी केलं पाहिजे. आपण आता हे सगळं पटवून द्यायचं, की किती काय करायचं आणि किती चुकीचं हे सगळं वागतायत आणि किती काय झालं." त्यानंतर मग आता आजी म्हणायला लागते, की "काय करायचं काय नाही ना, मला खरंच काही कळत नाही आहे. चिंटूला मी कसं समजावून देऊ? चिंटूला हा असा जर प्रॉब्लेम झाला आहे, तर मी काय करायचं आहे मला खरंच कळत नाही आहे. ही मुलगी या मुलीला घराच्या बाहेर काढायचं तरी कसं? किती काय करावं लागेल? आणि आणखीन कोणती संकटं आपण बघायची आहेत मला खरंच कळत नाही. हे सगळं ना माझ्या आता डोळ्यांनाच बघवत नाही आहे. मलाच काहीतरी केलं पाहिजे." आणि वल्लरी पण समजवते, की "हो, आता आपण आई काहीतरी केलं पाहिजे." असं ती समजवत असते. त्यानंतर मग आता इथे तेवढ्यातच सुप्रिया म्हणते, की "असं का बोलतेस तू?" तेव्हा त्यावर नम्रता म्हणते, की "नाही, खरंच मला आई असं वाटतं, की इशूचं लग्न त्यांच्याशी नाही झालं ना, ते अगदी बरं झालं." मग त्यानंतर आता नमूला मेसेज येतो आणि म्हणते, की "आई बघ, आपल्याला पहिली ऑर्डर मिळाली. चल आपण आता कामाला लागूया." सुप्रिया म्हणते, की "बरं झालं बाई, देवच पावला आता आपल्याला." तेव्हा सुप्रिया तिला विचारते, की "काय गं, आपण इशूला कॉल करून हे सगळं सांगायचं का, की असं काही आहे म्हणून?" तेव्हा मग नम्रता म्हणते, की "नको आई, उगीचच कशाला? कशासाठी हे सगळं? राहू दे. ती तिच्या आयुष्यात आनंदात असेल ना, ती तिच्या घरात सुखी आहे. उगीचच आपण तिला इथलं टेन्शन तरी कशाला नाही द्यायचं. त्यामुळे नको, तिला इथलं टेन्शन नको देऊया. तिचं जे काही चाललंय ना, ते सगळं काही व्यवस्थित चालू दे. आपण नंतर बघूया काय करायचं ते. उगीचच तिला टेन्शन द्यायला नकोय." असं ती बोलून दाखवत असते. त्यानंतर आता ईश्वरी ही उठून बसते आणि म्हणते, की "नाही, मला ना तुमच्याशी असं काही घेणं-देणं नाही आहे. म्हणजे आपण नात्याने जे वागतोय, त्या नात्याने मला काहीच काळजी वाटत नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, की जे काही नुकसान झालं ना, त्याचा त्रास हा मला होतोय. कारण का? त्याचा दोष घरातले सगळेजण मला देत आहेत. सगळ्यांना असं वाटतंय, की माझ्यामुळे सगळं काहीतरी चुकीचं घडतंय. पण तसं नाही आहे ना." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "मिस इंदोर, मी तुला सांगितलंय ना, की तुला तसा काहीच दोष कोणी देऊ शकत नाही. कारण मीच ते सगळं मानत नाही आहे. मग त्याचा दोष तुला तरी का द्यायचा आहे? हे सगळं जे काही घडलंय याच्यामध्ये तुझा काही हात होता का? नाही ना. आणि तुलाही असंच यांच्यासारखं वाटतंय का अंधश्रद्धा? की तुझ्या घरात येण्याने हे सगळं होतंय? अजिबात नाही. मी या सगळ्याला मानणार नाही आणि तू पण मानू नकोस. आणि जर तसं कोणी म्हणत असेल तर तो त्यांचा लूकआउट आहे ना. आपण त्याबद्दल कशाला विचार करायचा आहे?" तेव्हा मग आता ईश्वरी म्हणायला लागते, की "हे बघा अर्णव सर, तुम्हाला समजत नाहीये मी काय फेस करतेय ते. हे बघा, प्रत्येकाच्या नजरेमध्ये माझ्याविषयी दोष दिसतोय आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतोय मला. मला असं वाटतंय ना, की हे सगळं माझ्याबरोबर घडतंय ना, तर त्यापेक्षा मी इथे नसतेच तर खरंच खूप बरं झालं असतं. मला ना या सगळ्याचा त्रासच होतोय आता." तेव्हा अर्णव तिला ओरडतो आणि म्हणतो, "एक मिनिट मिस इंदोर, प्लीज असं काही बोलण्याची गरज नाही आहे. तू इथे नसतेस वगैरे काहीच बोलण्याची गरज नाही आहे. नाही बोलायचं असं, कारण त्रास होतो मला. कारण मला तू माझ्याबरोबर हवी आहेस सतत. म्हणूनच मी तुला हे सगळं बोलतोय. प्लीज हे सगळं विसरून जा आणि या डोक्यातनं गोष्टी सगळ्या काढ. त्यामुळे तुझ्या डोक्यात हे जे काही चालू आहे ना चुकीचे विचार, ते चुकीचे विचार सगळे काही तू आता काढून टाक." त्यावेळेला मग ती म्हणायला लागते, की "तेच तर आहे ना, तेच तर डोक्यातून जात नाही आहे. कारण आजी आणि मामी बाकीचे सगळे आहेत ना, त्यांना असं वाटतंय, की माझ्यामुळेच ही सगळी चूक घडते. मी हे सगळं घडवून आणते, परंतु तसं नाही आहे ना. त्याचा दोष मला माझ्या नजरेत दिसतोय. माझी काही चूक नसतानाही मला सगळेजण दोषी म्हणतात, याचा त्रास मला जास्त होतोय. त्यामुळे मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. आणि त्याचा त्रास हा तुम्हाला नाही कळणार." तेव्हा मग अर्णव म्हणतो, "मिस इंदोर,
एक मिनिट, मी तुला समजवतोय ना, प्लीज ऐक माझं. आता तो तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवतो आणि म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल, तू फक्त माझ्याकडे बघ, हे बघ. मिस इंदोर, या गोष्टींचा असा चुकीच्या पद्धतीने तू स्वतःच्या बाजूने अर्थ करून घेऊ नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल, फक्त तू तुझ्या गोष्टीवर ठाम राहा ना. मी आहे ना तुझ्यासोबत. जोपर्यंत मी आहे ना, तोपर्यंत काही चुकीचं होणार नाही आणि मी तुझ्यासोबत आहे कायम. आणि या नात्याने तू मला कधी स्वीकारू नकोस, परंतु मी तुला स्वीकारलेलं आहे आणि आपण आता एकत्र आहोत. हरलो तरी एकत्र किंवा नाही हरलो तरी एकत्र. एकत्र जगायचं आहे आता शेवटपर्यंत आणि मी तुला आयुष्यभर कधीच एकटं सोडणार नाही आणि दॅट आय प्रॉमिस. असं तो आता तिला अगदीच प्रेमाने बोलून दाखवतो आणि मी तुला कधी एकटं सोडणार नाही. तू जिथे आहेस तिथे मी तुझ्यासोबत कायम असणार आहे आणि तुला कुठल्याही वळणावर मी कोणत्याही प्रकारचा दोष दिलेला नाही आणि देणारही नाही. ईश्वरी म्हणते की हे बघा, तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही हे सगळं चांगलं चांगलं गोड गोड बोलून मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असाल का? पण नाही, तुम्ही अजिबातच मला इम्प्रेस करू शकत नाही, कारण तुमचं हे जे काही वागणं आहे ना, ते मला खटकतं. तुम्ही जे काही बोलाल ते तुमच्या दृष्टीने, परंतु जगाचं यांचं काय कराल? त्यांना तर मी चुकीचीच वाटते ना. आजीच्या नजरेत तर मी दोषीच आहे ना तुमची. म्हणजे तुमच्याशी लग्न केल्यामुळे सगळं झालं आहे, पण मला या सगळ्यातून सुटायचं कसं हाच मार्ग समजत नाही आहे आणि मलाच याचा जास्त त्रास होतो आहे. तुम्हाला ते नाही नाही कळणार. असं म्हणून ती तिथून आता रागावून चिडूनच निघून गेलेली असते. आणि त्याच वेळेला पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अंजली ही ताईला म्हणत म्हणजेच ईश्वरीला म्हणत असते की हे बघ ईश्वरी, हे दागिने आहेत, हे ना तुला घालायचे आहेत. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे ना, आपल्या परंपरेप्रमाणे ती करेल सगळं. तेव्हा अंजली म्हणते की ए बाबा, ती नाही करणार आहे हे सगळे, हे दागिने राजे शिर्के घराण्याचे आहेत आणि उद्या हे सगळे दागिने ईश्वरीने घालायचेत, पण तिला तू स्वतःच्या हाताने ह्या दागिन्यांनी मडवायची आहेस. आता हे पाहिल्यावरती ईश्वरी तिच्याकडे बघतच राहते. मी म्हणजे काय, सर हे सगळं करणार आहेत? त्यावेळेला तो म्हणतो की हो, हे सगळं अर्णव सर म्हणजे मी करणार आहे. ती म्हणते की हो, तुलाच हिला नटवायची आहे. तेव्हा आता ईश्वरीला अर्णव छानपैकी असं नटवत असतो. ते सगळे साजशृंगार असतात, त्या साजशृंगाराने तो तिला छानपैकी नटवतो. त्याच वेळेला मग आता ईश्वरीकडे तो बघतच म्हणतो की मिस इंदोर, तुला काय वाटतंय की हे सगळं जे काही घडतंय ते एक नियती म्हणून घडत आहे. मी कधीही तुला अशा प्रकारे सजवेन, मला खरंच खूप आवडलं आणि तू खूप सुंदर दिसते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हे बघा, मी इथे तुमच्यासमोर नटली आहे ते फक्त एक परंपरा म्हणून आणि परंपरा म्हणूनच मला तुमच्यासोबत राहायला लागतंय. असं आता ती त्याला बोलू लागते. त्यावर मग आता अर्णव तिच्याकडे असत म्हणतो की मी सिंधूर, काही झालं तरी कुठल्याही बंधनात मी तुला अडकू देणार नाही. हे बंधन एक दिवस तुझ्यासाठी प्रेमाचं बंधन झालेलं असेल, असं आता मनापासून तो तिच्याकडे बघून बोलतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.